हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास फर्स्टसाठी इंग्लिश वर्कशीट पाहणार आहोत. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. प्लीज आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि जे चॅनलवरती आपल्या नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे काय होतील, आपल्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वर्कशीटमधील फर्स्ट क्वेश्चन आहे, सर्कल दी करेक्ट वर्ड. सर्कल दी करेक्ट वर्ड. यामध्ये आपण असे पिक्चर्स काढलेले आहेत आणि त्यांच्या स्पेलिंग त्यांच्यासमोर लिहिलेले आहेत. त्यातील करेक्ट स्पेलिंग मुलांना सर्कल करायचे आहे. आता फर्स्ट काय आहे, बेल. तर फर्स्ट आहे BEL. ही आहे का स्पेलिंग करेक्ट? नाही आहे. BELL, बेल ही करेक्ट स्पेलिंग आहे. सो याला सर्कल करायचं आहे. नेक्स्ट आहे बकेट. तर बकेटची स्पेलिंग काय? BACKET नाही आहे, BUCKET, बकेट. बकेट सर्कल करायचं आहे. थर्ड आहे स्टार. स्टारचं स्पेलिंग काय आहे? STAR, स्टार. अशा प्रकारे मुलांना स्पेलिंगला सर्कल करायला लावायचं आहे. यामुळे काय होतील, मुलांची व्होकॅब्युलरी वाढेल आणि त्यांची प्रॅक्टिस ही अशा वर्कशीटमुळे होऊन जाते. फोर्थ आहे पेन्सिल. पेन्सिलची स्पेलिंग आहे PENCIL, पेन्सिल. फिफ्थ आहे फ्लॉवर. स्पेलिंग काय आहे? FLOWER, फ्लॉवर. सिक्स्थ आहे कट. CUT, कट. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट दी वर्ड. अशा प्रकारचे पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्यांचे स्पेलिंग आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सो बुकची स्पेलिंग काय आहे? BOOK, बुक. डॉलर, DOLLER, डॉलर. नेक्स्ट हाऊस, HOUSE, हाऊस. नेक्स्ट आहे कार्पेट, CARPET, कार्पेट. अशा प्रकारे स्पेलिंग मुलांना ह्या कंप्लीट करायला लावायचे आहेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन आपला, अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे हे वर्ड्स आपल्याला अरेंज करायचे आहेत. तर अल्फाबेटिक ऑर्डर म्हणजे कशी, जसं की आता हे जे वर्ड्स दिलेले आहेत, कॅट, बॉल, डॉग, अँट, हे सिक्वेन्सने लावायचे आहेत. जसं की आता यातील फर्स्ट लेटर कन्सिडर करायचं आहे. याचं फर्स्ट आहे C, याचं आहे B, D अँड A. तो स्टार्टिंग लेटर कुठला असतो आपला? A. तर A पासून कुठला वर्ड आहे? अँट. सो ANT, अँट हा फर्स्ट येईल. नेक्स्ट लेटर येतो A नंतर B. सो B पासून कुठला वर्ड आहे? बॉल, BALL, बॉल. नेक्स्ट लेटर येतो B नंतर C. सो C पासून आपल्याकडे वर्ड आहे का? आहे, कॅट. सो CAT, कॅट. C नंतर लेटर आहे D. D पासून आपल्याकडे वर्ड आहे का? इथे D पासून आहे डॉग, DOG, डॉग. अशा प्रकारे हे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे हे अरेंज करायचे आहेत. नेक्स्ट आहे यार्ड, आईस, बोट, कॅन. याचा फर्स्ट लेटर काय आहे? YIB आणि C. सो फर्स्ट लेटर आपल्या यातील कुठला येईल? AB. A लेटर पासून आहे का वर्ड? आपल्याकडे नाहीये. सो B पासून आहे, B पासून बोट, BOAT, बोट. नेक्स्ट B नंतर कुठला लेटर येतो? C पासून वर्ड आहे का? आहे, कॅन. सो कॅन येईल. C नंतर D पासून आहे का? नाहीये, DEFGH, I पासून आहे वर्ड आपल्याकडे, आईस. नंतर लास्ट कुठला आहे? यार्ड, YARD, यार्ड. अशा प्रकारे हा सिक्वेन्स तुम्ही अरेंज करायचा आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. हे दोन सिक्वेन्स तुम्ही अरेंज करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचे.
नेक्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स युझिंग ए अँड ॲन. आता काही आपण सेंटेन्स खाली दिलेले आहेत, यामध्ये आपल्याला ए आणि ॲनचा यूज करायचा आहे. दिस इज काय येईल इथं, दिस इज डॅश डॅश ॲपल, दिस इज ॲन ॲपल. ॲन कधी येतं, AEIOU हे वॉवेल्स असतील तर ॲन येतं आणि राहिलेल्या कॉन्सोनंट्सला ए लिहायचं. दिस इज पीकॉक, सो अ पीकॉक. दिस इज ॲन इंक पॉट. दिस इज डॅश डॅश चेअर, दिस इज अ चेअर. दिस इज डॅश डॅश अम्ब्रेला, दिस इज ॲन अम्ब्रेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स युझिंग एम इज आर. हे एम इज आर यूज करून हे फिल इन द ब्लँक्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फर्स्ट आहे यू डॅश डॅश अ सोल्जर. यू नंतर काय येतो, यू आर अ सोल्जर. आय डॅश डॅश अ डॉक्टर, आय एम अ डॉक्टर. आपण याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की आय नंतर काय येतं, यू नंतर काय येतं, ही नंतर, सी नंतर, दे नंतर. जसं की आय नंतर एम येतं, यू नंतर यू आणि वी नंतर आर येतं, ही आणि सी नंतर इज येतं. वी नंतर काय येतं, आर, वी आर अ टीचर. शी डॅश डॅश माय मदर, she is my mother. He dash dash a brilliant boy, he is a brilliant boy. अशा प्रकारे एम इज आरचा यूज करून हे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स युझिंग करेक्ट वर्ब. करेक्ट वर्ब इथं आपले असे हे हेल्पिंग चार्ट दिलेला आहे, त्या हेल्पिंग चार्टचा यूज करून आपल्याला हे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे, वी डॅश डॅश फुटबॉल, वी प्ले PLAY, वी प्ले फुटबॉल. माय मदर डॅश डॅश फूड फॉर मी. तर यातला हेल्पिंग बॉक्समधला कुठला वर्ब येईल, माय मदर कुक फूड, कुक फूड फॉर मी. आय कॅन डॅश डॅश पिक्चर, कुठला वर्ब येईल, draw. I can draw a picture. Please dash dash on the bench, sit. Please sit on the bench. Ram dash dash by train. Ram travel by train. Travel हे वर्ब आहेत, यांचा यूज करून हे सेंटेन्स अशा प्रकारे कंप्लीट करायला लावायचं आहे मुलांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द अपोजिट जेंडर. अपोजिट जेंडर आपल्याला इथं राईट डाऊन करायचे आहेत. बॉयचा अपोजिट जेंडर काय आहे, गर्ल. गर्ल. मॅनचा वुमन. फादर मदर. मिल्कमॅन मिल्कवुमन. मिल्कवुमन. अशा प्रकारे हे जेंडर्स तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. नेक्स्ट आहे रिअरेंज द लेटर्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. हे असे काही लेटर्स दिलेले आहेत, त्या लेटर्स अरेंज करून मिनिंगफुल वर्ड आपल्याला इथं तयार करायचं आहे. RAONGE. तर काय काय तयार होईल वर्ड, ऑरेंज. ORANGE, ऑरेंज. नेक्स्ट आहे JUMP, जम्प. JUMP, जम्प. नेक्स्ट आहे GAME. सो काय तयार होईल, गेम. GAME, गेम. अशा प्रकारे मिनिंगफुल वर्ड्स इथे तयार करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट पोझिशन वर्ड. इथं हेल्पिंग बॉक्स दिलेला आहे, या हेल्पिंग बॉक्समधले वर्ड यूज करून आपल्याला हे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे.
फर्स्ट सेंटेन्स आहे द फ्रुट्स आर डॅश डॅश द बास्केट. काय येईल ह्यातला? द फ्रुट्स आर ऑन दी बास्केट. नेक्स्ट आहे द एरोप्लेन इज फ्लाइंग डॅश डॅश द क्लाउड. द एरोप्लेन इज फ्लाइंग इन द क्लाउड. एरोप्लेन कुठं फ्लाय करतं? क्लाउड मध्ये. द कॅट इज सिटिंग. द कॅट इज सिटिंग अबव दी कुशन. अबव म्हणजे वरती, च्या वरती. द गर्ल इज स्टँडिंग बिहाइंड दी कर्टन्स. बिहाइंड दी कर्टन्स. द बॉय इज स्टँडिंग in front of the curtain. in front म्हणजे समोर. in front of the curtain. अशा प्रकारे आपण पोझिशन वर्ड्सचा यूज करून हे सेंटेन्स कंप्लीट केलेले आहेत. अशा प्रकारे ही वर्कशीट आपण मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. वारंवार जसं प्रॅक्टिस करतील मुलं तशी अजून खूप मुलांमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. फर्स्ट टायमिंगला त्यांना व्यवस्थित जमणार नाही, पण जसं रिपीट घेऊ तसं त्यांना ते व्यवस्थित जमेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. तर प्लीज चॅनलला असंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.